या मॅमनी चक्क शिर्डीमध्ये आपली रील बघितली आणि येता येता आपल्याकडे आल्या. चला तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले काजल मॅम आल्या होत्या विसावा नाक्यातून हेअरकटसाठी. मॅमचे हेअर खूप ड्राय आणि फ्रीजी झाले होते. सोबतच त्यांना डॅन्ड्रफचा पण प्रॉब्लेम होता. हेअर कंडिशन बघून त्यांना हेअर स्पा सजेस्ट केला, कारण हेअर स्पामुळे स्कॅल्प क्लीन होतो, डॅन्ड्रफ कमी होतो आणि हेअरला प्रॉपर मॉइश्चर मिळतं. मॅमने हेअर स्पा केला आणि त्यांना रिझल्ट खूप आवडला. त्यांना हेअर सॉफ्ट, स्मूथ आणि मॅनेजेबल वाटले. त्यानंतर सोनाली मॅम चंदननगर एरियातून आल्या होत्या. मॅमला हेअर स्पा करायचा होता आणि त्याबरोबरच स्ट्रेटनिंग देखील करायचं होतं. पण एकाच वेळेस हेअर स्पा आणि स्ट्रेटनिंग करणे पॉसिबल नसते, कारण स्ट्रेटनिंगसाठी हेअर कम्प्लिटली ड्राय आणि केमिकल प्रोसेसला रेडी असणे गरजेचे असते. मॅमचं फंक्शन असल्यामुळे त्यांना अर्जंट स्टायलिंग पाहिजे होती, म्हणून त्यांना प्रॉपर कन्सल्टेशन करून फक्त स्ट्रेटनिंग सर्व्हिस केली, ज्यामुळे त्यांना नीट अँड स्मूथ लुक मिळाला. त्यानंतर तेजश्री शिंदे मॅम आल्या होत्या. त्यांना अक्षय सरांनी हँडल केलं. मॅम खूप लांबून आल्या होत्या. त्या शिर्डीला गेलेल्या होत्या आणि तिथे त्यांनी आपली रील्स पाहिली. परत येता येता स्पेशली सलूनला व्हिजिट केलं. त्यांना हेअरफॉलचा खूप प्रॉब्लेम होता. हेअर कंडिशन बघून त्यांना हेअर स्पा आणि हेअरकट दोन्ही केलं. त्यानंतर तृप्ती मॅम देखील आल्या होत्या. त्यांचा मस्त असा हेअरकट अक्षय सरांनी केला आणि तुम्ही बघू शकता मॅम किती खुश आहेत ते. शेवटी नेहा मॅम आल्या होत्या. त्यांना साताऱ्यामध्ये चांगलं सलून पाहिजे होतं आणि आपल्या रील्स बघून त्या स्पेशली आल्या होत्या. मॅम गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या फ्रेंड्सनी पण आपल्या रील्स पाहिल्या होत्या. मॅमच्या मॅचेस चालू होत्या आणि मॅमचं मेन कन्सर्न होतं की हेअर ड्रायनेस. रेग्युलर कॅप वापरल्यामुळे त्यांच्या केसांना मॉइश्चर कमी झालं होतं आणि हेअर रफ झाले होते. त्यांच्या हेअर कंडिशन बघून त्यांना हेअर स्पा सजेस्ट केला. हेअर स्पामुळे हेअरला डीप नरिशमेंट मिळालं आणि हेअर परत सॉफ्ट आणि हेल्दी दिसू लागले.